नमस्कार, पूजा फॅशन क्वीन या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण गळ्यांचे प्रकार पाहणार आहोत आणि ते कट करण्याची एक पद्धत पाहणार आहोत, ज्या पद्धतीमुळे तुमचा गळा अजिबात चुकणार नाही आणि गळ्याचं मेजरमेंट देखील व्यवस्थित येणार आहे. चला तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण गोल गळ्यापासून सुरुवात करणार आहोत. जरी हा वाटणारा सिंपल गळा असला तरी त्याची कटिंग कशी करायची आणि आपल्याला कसा गळा हवा त्या पद्धतीनुसार आपल्याला ह्याची कटिंग करायची आहे. जरी गोल गळा असला तरी पण गोल गळ्यामध्ये सुद्धा यूमध्ये हा देखील गोल गळाच होतो. त्याचनंतर पसरट गोल गळा जो राऊंड नेक असा कंप्लीट राऊंड नेक असतो, तो कसा कट करायचा तर आपण हे पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण नेहमीचं मेजरमेंट घेतलं आहे 2.5 इंचाचं गळारुंदी आणि शोल्डर 3 इंच. आता गळा हा साधारण 9.5 ते 10 इंचाचा असणार आहे. आता वर जेव्हा आपण इथे 2.5 इंच रुंदी घेतली तर याच्यात खाली देखील आपण 2.5 इंच रुंदी ठेवलेली आहे. आता जेव्हा आपल्याला गोल गळा हवा असतो, पण गोलमध्ये काहींना पसरट नको असतो, बऱ्याच अंशी असं म्हणतात की नाही खूप पसरट गोल गळा नको, तर मग अशा वेळेस काय करायचं आपण तर हे पहा. आता हा 9.5चा गळा ठेवलेला आहे उंची. आता इथं खालून आपण 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. जेव्हा आपल्याला लक्षात घ्या गोलच गळा हवा असतो, पण आपल्याला तो फार पसरट नको असतो, त्यावेळेस तुम्हाला असं मेजरमेंट घ्यायचं आहे. खाली देखील आपण 2.5 इंचच ठेवली आणि इथून वर देखील आपण 2.5 इंचावर पॉईंट दिला आहे आणि तिथून आपल्याला पाहू शकता असा आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. पहिले मी डॉटेड लाईनमध्ये देऊन घेतली, कारण मग गळ्याचा आकार चुकायला नको. पाहू शकता हा जेव्हा तुम्ही गळा कटिंग करताल तर हा अजिबात खूप पसरणार नाही आणि साधारण असा यू शेपमध्येच हा गोल गळा दिसणार आहे. आता त्यानंतर जेव्हा आपल्याला हा गळा पसरट गोल हवा असतो तर अशा वेळेस याचं कटिंग कसं करायचं तर लक्षात घ्या. इथे आता आपण 2.5 घेतलं आहे ना, तर इथे तुम्ही 3 घेऊ शकता, 3.5 देखील घेऊ शकता. तुम्हाला जितका गोल असा राऊंड पसरट हवा असतो तसं तुम्ही इथे मेजरमेंट इथं थोडं वाढवू शकता. आता हे पहा मी इथं 3 घेतलेलं आहे. वरची गळारुंदी आहे तशीच ठेवायची आहे आणि अशी तिरकी रेष आखून घ्यायची आहे. हे झालं. आता त्यानंतर हा आकार देताना आपल्याला वरून न देता हा खालून द्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता हा आकार आपण याच्यापेक्षा थोडा साधारण अर्धा ते पाऊण इंच, हा 1 इंच धरला तरी चालेल, खालून दिलेला आहे, ज्यामुळे हा पसरट गोल गळा तयार होणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल गोल गळ्यात देखील आकार देताना कसा फरक पडतो. हा आकार आपण इथे बाहेरून घेतला आहे आणि हा आतून आहे त्याच आकारात आणि देखील वरून हा आकार घेतलेला आहे. त्यानंतर आपण आता चौकोनी गळा पाहणार आहोत. त्याचं मेजरमेंट देखील आपण सेम तसंच ठेवलेलं आहे, वर 2.5 आणि खाली 2.5. आता लक्षात घ्या चौकोनी गळ्यात देखील आपल्याला काहींना ग्लास गळा हवा असतो, लक्षात घ्या खाली पसरट नको असतो. तर अशा वेळेस काय करायचं आहे, तुम्ही हा गळा खालच्या बाजूनी 1/2 इंच ते अर्धा इंच हा आत घ्यायचा आहे. पाहू शकता मी हा अर्धा इंच आत घेतलेला आहे आणि आता वरचं माप आहे तसंच ठेवायचं आहे, फक्त खाली हा गळा आपल्याला कमी करायचा आहे आणि ही तिरकी रेषा आपल्याला आखून घ्यायची आहे.
जेव्हा हा गळा आपण शिवू तेव्हा हा गळा ग्लास गळा दिसेल, कंप्लीट चौकोन दिसणार नाही. आणि ज्याला गळा चौकोनी हवे असेल, आता हे सुद्धा मेजरमेंट आपण वरचं जेवढं आहे तेवढंच जर खाली ठेवलं तर हा पूर्ण चौकोनी होणार नाही आणि ग्लाससुद्धा दिसणार नाही. तर आपल्याला पूर्ण चौकोन हवं असेल तर लक्षात घ्या, आता इथे आपण अर्धा इंच बाहेरच्या बाजूला घ्यायचं आहे. थोडं वाढवायचं आहे. जे आपण इथं 2.5 घेतलं आहे तर इथे 3 घ्यायचं आहे. आणि आता वर जी आपली गळारुंदी ती सेम तशीच ठेवायची. वर अजिबात बदलणार नाही गळारुंदी, खालीच गळारुंदी बदलणार आहे. आता ही तिरकी रेष आहे अशी आखून घ्यायची आपल्याला. याचं कटिंग जेव्हा आपण इथून करू तेव्हा हा जो खालचा भाग आहे थोडा हा पसरट होणार आहे, कारण हा वरचा देखील पसरतो त्याच प्रमाणात हा खालचा देखील इथे पसरणार. त्यामुळे हा पूर्ण आकार हा असा चौकोनी गळा दिसणार आहे. तर जेव्हा पण तुम्हाला चौकोनी गळा बनवायचा आहे तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने मेजरमेंट घ्या. किंवा मग जास्त जेव्हा खालच्या बाजूला तुम्हाला पसरट नको असेल तर तेव्हा आतमध्ये अर्धा इंच घ्यायचा, म्हणजे हा पसरट देखील होणार नाही. हे झालं चौकोनी गळ्याचं. त्यानंतर आता आपण पुढचा गळा पाहणार आहोत. आता पानगळ्यासाठी देखील आपण आहे तेच मेजरमेंट ठेवलेलं आहे, वर 2.5 आणि खाली 2.5. आता खाली उंची खालून आपण 2.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. जेव्हा आपण पानगळा करतोय तेव्हा लक्षात घ्या 2.5 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. तुम्ही 3 इंचावर देखील देऊ शकता, पण आता मी 2.5 इंचावर दिला आहे आणि इथून आपल्याला आकार द्यायचा आहे. इथं साधारण 1.25 इंचाचं मी मेजर घेतलेलं आहे. हे पहा, इथून या कोपऱ्यापासून 1.25 इंच आणि मग इथून या 1.25 इंचावर आपण असा आकार देत हा थोडा वरच्या बाजूला झुकून आपण हा पानगळ्याचा आकार दिलेला आहे. आता जर हाच पानगळा तुम्हाला जर थोडा ब्रॉड असा पसरट हवा असेल तर काय करायचं आहे, तर पाहू शकता तुम्ही अर्धा इंचावर इथं पॉईंट द्यायचा आहे खाली आणि तोच पॉईंट इथे देखील आपण अर्धा इंचावर बाहेर पॉईंट द्यायचा आहे. आणि आता ही रेष इथे जॉईंट करायची. आणि त्यानंतर आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. आता हा जो गळा होईल हा पसरट होणार आहे खाली, आणि हा जो आतला भाग आहे तो आपला नॉर्मल गळा होणार आहे. तर जेव्हा तुम्हाला असा ब्रॉड हवा असतो तेव्हा तुम्हाला अर्धा इंच थोडं बाहेर जायचं आहे आणि त्यानंतर आकार द्यायचा आहे. तुम्ही हाच आकार इथून सुद्धा देऊ शकता. तुम्ही पाहू शकता, हे बघा. हा देखील आपला पानगळा सुंदर होणार आहे आणि थोडा ब्रॉड होईल, पसरण थोडा. पण याच्यात एक असतं की याला तुम्ही नॉड लावणं गरजेचं असतं. काही गळ्यांना नॉड नाही लावली तरी चालती, परंतु काही गळ्यांना ही नॉड लावणं गरजेचं असतं. हे पानगळ्याचं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा हा आतला गळा बनवता पानगळा तेव्हा नाही लावलं तरी चालतं, पण जेव्हा तुम्ही ब्रॉड गळे बनवता ना आणि त्याला काही डिझायनिंग करता तेव्हा त्याला छान लुक येण्यासाठी आपल्याला नॉटची गरज पडते, किंवा काही वेळेस गळतात गळे, शोल्डर उतरतं, अशा वेळेस तुम्हाला नॉटची गरज पडते. आता आपण पुढचा गळा पाहणार आहोत, मटका गळा, जो खूप पॉप्युलर आहे आणि सगळ्यांना खूप आवडतो. बऱ्याच जणांना हा गळा फार आवडतो. तर त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे, आता हा गळा नेहमीप्रमाणे आता मी 9.5, तुम्ही 10-11 कितीही घेऊ शकता उंची त्याची. आता वर जेवढी रुंदी घेतली आहे तेवढीच इथं सध्या खालीच रुंदी घेतलेली आहे.
आता वरच्या बाजूने आपण एक 3 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या खालून जे काही उरण त्याचा मध्य करायचा आहे इथे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथे 1 इंच आपल्याला बाहेर घ्यायचा आहे. जिथे आपण मध्य घेतलेला आहे त्या मध्याला तिथूनच बाहेर 1 इंचावर आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे. इथं आपण 3 इंचावर पॉईंट दिला आहे. आता लक्षात घ्या, इथून साधारण तुम्ही अर्धा ते पाऊण इंच आतमध्ये यायचं इथं. अशा पद्धतीत. आणि हा पॉईंट इथे जॉईन करायचा आहे. ठीक आहे. आणि आता हा पॉईंट इथे जोडायचा आहे. आपण जो बाहेर 1 इंच घेतलेला आहे. आणि हा राऊंड शेप इथं द्यायचा आहे. पाहू शकता, खूप सुंदर आकार दिसतो हा मटक्या गळ्याचा. अशा पद्धतीने हे मटक्या गळ्याचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आता या गळ्याला देखील नॉट लावणं गरजेचं आहे, त्याशिवाय हा गळा सुंदर दिसत नाही. आता इथे जे मी राऊंड शेप दिला त्याच्याऐवजी तुम्ही पाहू शकता, इथं ना आपण डायरेक्ट असा व्ही देखील करू शकतो. तर आपण डायरेक्ट याला जोडायचं आहे. मग हा खालून पूर्ण राऊंड येणार आणि वरच्या बाजूला हा इथे जे असणार आहे, इथे टोक, इथे आपल्याला दोरी लावावी लागणार आहे. त्याचप्रमाणे आपण असं न करता इथे देखील आकार बदलू शकतो खालच्या बाजूने. तुम्ही पाहू शकता, आपण हे पहा असा आकार सुद्धा हा खालून देऊ शकतो. हा देखील सुंदर मटका गळा होतोय. आता आपण आणखीन एक वेगळा गळा पाहणार आहोत. मटक्या गळ्याचाच एक प्रकारे पण वेगळा आणि छान दिसतो तो देखील. आता इथं वरच्या बाजूने आपण 3 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. तुम्ही गळा खाली 10, 10.5, 9.5 कितीही ठेवू शकता. आता इथे 3 इंचावर आपण जे मार्किंग केलं आहे आणि याचा मध्य करायचा आहे परत 1.5 इंचावर. त्यानंतर अर्धा ते पाऊण इंच आपण गळ्याच्या आतल्या बाजूला यायचं आहे आणि इथून राऊंड शेप द्यायचा. आता खालचा जो पण गळा आहे त्याचा मध्य करायचा आहे आणि इथं 1 इंच बाहेर पॉईंट द्यायचा आहे. आता आपण असा याला इथपर्यंत आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर हा आकार आपण हे पहा खाली पानगळ्या टाईप येणार आहे. म्हणजे साधारण मेजरमेंट कसं घ्यायचं हे तुमच्या लक्षात येणार आहे. कारण बऱ्याच अंशी मेजरमेंट नसल्यामुळं काही वेळेस गळा खूप ब्रॉड होतो आणि मग त्याचं शोल्डर उतरायला लागतो. मग कितपत ब्रॉड ठेवायला हवं ते तुमच्या या गळ्यांमुळे लक्षात येणार आहे या मेजरमेंटमुळं. किंवा तुम्ही असा देखील हा पानगळ्यामध्येच किंवा मटका गळा हा दोन्ही मिक्सिंग आपण म्हणू शकतो.
इथे तुम्हाला नॉड लावायची आहे. आता आपण आणखीन एक वेगळा गळा पाहणार आहोत. साधारण खालून 2 ते 2.5 इंचावर आपण एक पॉईंट द्यायचा आहे. खाली 2.5 इंचाचं मेजरमेंट आहे. त्यानंतर बाहेर 1 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर वरचं जे पॉईंट आहे वरच्या पासून खाली आपण जो नवीन पॉईंट दिला आहे त्या पॉईंटला सरळ तिरकी रेष द्यायची आहे. आणि इथून तुम्हाला इथे सरळ रेष द्यायची. हा झाला आपल्याला पंचकोनी गळा. त्याच प्रकारे आपण हा गळा आहे या मापात देखील करू शकतो. हा थोडा ब्रॉड होतो, पण जेव्हा तुम्हाला ब्रॉड नको असतो तेव्हा तुम्ही खालून 2.5 इंचावर माप घ्यायचं आहे आणि डायरेक्ट आहे असाच तुम्ही करू शकता. हे पहा, तुम्ही वरही 2.5 घेतले आणि खाली 2.5 घेतलं आणि त्याच 2.5 इंचामध्ये आपण खालून आपण वर 2.5 इंचावर एक पॉईंट दिला आहे आणि ही तिरकी रेषा दिली. तुम्ही या पद्धतीने सुद्धा बनवू शकता. आणि जेव्हा तुम्हाला ब्रॉड हवा असतो तर तुम्ही साधारण 1 इंच बाहेर घेऊन हा गळा बनवू शकता. पण जेव्हा तुम्ही बाहेर घेता तेव्हा इथे नॉटची गरज पडते. फार पसरट नको असेल तर तुम्ही इथं अर्धा इंच देखील बाहेर घेऊ शकता आणि अर्धा इंचावर देखील हा पॉईंट देऊ शकता. मग साधारण ह्याच्यापेक्षा बाहेर आपल्याला जायचं नाही आहे. त्याच्यामुळं ही मेजरमेंट लक्षात घ्या. तुम्ही 1च्या आत येऊ शकता, पाऊण घेऊ शकता, अर्धा घेऊ शकता किंवा आहे एवढे देखील घेऊ शकता, पण याच्यापेक्षा बाहेर तुम्हाला जायचं नाही. त्यामुळं काही गळे असे असतात की ते मेजरमेंट हे ठराविक त्याचं घ्यावं लागतं. आता आपण पुढचा गळा पाहणार आहोत. तर खालून आपण 2 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि इथं अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. आता आपल्याला इथे राऊंड घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपण इथे अर्धा इंच बाहेर घेतला आहे आणि इथे हा राऊंड नेक घेतलेला आहे. हा पण गळा खूप सुंदर दिसतो आणि वेगळा देखील दिसतो. आता याच गळ्यात आपण वेगळा प्रकार पाहूया. आता हे जेवढं पण माप आहे त्याचं निम्मं करायचं आहे. साधारण अर्धा इंच आपण आत आलेलो आहे. इथेही राऊंड आला आहे हा आणि या बाजूने सुद्धा राऊंड आला आहे. तर हा गळा देखील खूप सुंदर दिसतो. आता आपण आणखीन एक गळ्याचा वेगळा प्रकार पाहणार आहोत जो सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. आता आपण हा राऊंड नेकमध्ये पाहूया. आता याला थोडं आपण ब्रॉड बनवूया म्हणून इथं अर्धा इंच मी बाहेर घेतला आहे आणि आता ही तिरकी रेष देऊन घेतली.
आता इथे राऊंड शेप द्यायचा आहे, कारण गळा हा राऊंड हवा आहे आपल्याला. आता आपण इथे 1.5 इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे. सगळ्या ठिकाणी 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. तुम्ही हे अंतर कमी जास्त करू शकता. आणि इथे तुम्ही अर्धा इंचापेक्षा कमी किंवा अर्धा इंच एक एक पॉईंट द्यायचा, याच्या मध्यावर द्यायचा आहे, लक्षात घ्या. आणि असा कटवर्कचं डिझाईन आपल्याला इथे करायचं आहे. तुम्ही हे हाताने करू शकता किंवा एखादं असं घेऊन तिने देखील करू शकता. मी हातानेच करते. या दोन्हींचा मध्य काढायचं इथे प्रत्येक ह्याच्यात आणि अर्धा इंच आत घेऊन आपल्याला तुम्ही पाहू शकता आपण कटवर्कचं डिझाईन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही असे कुठल्याही प्रकारचे गळे आणि त्याचे आकार तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकता. फक्त आपल्याला हे खालचं आणि वरचं मेजरमेंट किंवा मध्ये कसं मेजरमेंट घ्यायचं हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही कुठलेही सुंदर गळे वेगवेगळे तयार करू शकता. तर मैत्रिणींनो, आजचे हे सुंदर गळ्याचे आकार, वेगवेगळे पॅटर्न आपण जे मेजरमेंट सहित घेतले आहे ते तुम्हाला कसे वाटले? आवडले असतील तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला म्हणजे सबस्क्राईब करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.